राज्यसभा खासदार बोंडे सर आपल्या सोबत आहे। सर, लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा आहे या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री घेत आहेत। अमरावतीचा काय आढावा तुम्ही मांडणार? अमरावती लोकसभेमध्ये जी संघटनात्मक बांधणी केलेली आहे आणि आमचा जो प्रयत्न आहे की प्रत्येक बूथमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा, त्यासाठी आम्ही गेले सातत्याने 3 वर्षापासनं प्रत्येक कार्यक्रम राबवतो आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवतो आहे। एक संघटनात्मक मजबूत बांधणी, 11 पदाधिकारी आणि 20 पेज प्रमुख हे सगळं केलेलं आहे। त्या संदर्भात आढावा आणि मार्गदर्शन माननीय गृहमंत्री अमितजी शहा हे करतील आणि हा आजची बैठक ही विजयाची मुहूर्तमेढ करणारी बैठक राहणार आहे। अमरावती लोकसभेसाठी जे उमेदवारांची यादी आहे, संभाव्य उमेदवारांची, त्यामध्ये खासदार नवनीत राणा यांचं पण नाव आहे। भाजपकडून काय सांगणार? भारतीय जनता पक्षाची केंद्रीय समिती, महाराष्ट्राच्या केंद्रीय समितीच्या दिलेल्या अहवालाप्रमाणे नाव निश्चित करते आणि काही दिवसात अधिकृत उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल आणि त्यामुळं आमचं काम संघटनात्मक ताकद निर्माण करणे, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा प्रत्येक कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पुन्हा एक वेळा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी काम करणे, हेच आमचं काम। या बैठकीत जी लिस्ट घेऊन चालली उमेदवाराची, त्यामध्ये नवनीत राणा यांचं पण नाव आहे, त्यांचं पण नाव कन्सिडरेशनमध्ये आहे का भाजपच्या? आम्ही उमेदवाराची लिस्ट घेऊन जात नाही। आम्ही म्हणजे संघटनात्मक जे काम करतो आहे त्या संघटनात्मक कामाच्या संदर्भात केलेल्या कामाची माहिती माननीय गृहमंत्री यांना देणार आहे। किती महत्त्वाची ही बैठक आहे आजची आणि विदर्भात किती जागांचं मिशन हातात घेऊन चालले तुम्ही? विदर्भात सर्वच्या सर्व जागा ह्या भारतीय जनता पक्षाला, NDAला मिळतील आणि ही आजची बैठक म्हणजे महाविजयाची नांदी आहे। माननीय गृहमंत्री अमितजी शहा यांची जी रणनीती असते ती रणनीती दर्शवणारी आजची बैठक राहणार आहे आणि त्यामुळं खूप सारं आम्हाला शिकायला मिळेल, नवीन कामं करायला मिळतील आणि विजयापर्यंत पोहोचायला मिळेल। नवनीत राणा यांचं नाव चर्चेत आहे की त्या कमळावर अमरावतीमधून लढणार आहे। तुम्ही तिथले मोठे नेते आहात भाजपचे, तुमची काय म्हणणं आहे तुमचं? सर्व निर्णय, उमेदवार कोण राहील, कशावर लढेल, हे सर्व केंद्रीय समिती निश्चित करेल आणि केंद्रीय समितीचा जो निर्णय राहील तो भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना शीर्षावंद राहील आणि त्यामुळं नाव केंद्रीय समितीने निश्चित केल्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघातून नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री बनवण्याकरता पाठवणार, एवढं निश्चित। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।